नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. यावर्षी 2026 मध्ये 29 जूनला सोमवारी वटपौर्णिमेचा सण आलेला आहे. वटपौर्णिमेचा सण हा सौभाग्याचा सण म्हणून ओळखला जातो. प्रत्येक सौभाग्यवती महिला या दिवशी वडाचे पूजन करून वटपौर्णिमेचे व्रत करते आणि आपल्या पतीच्या निरोगी आयुष्यासाठी, पतीचे आयुष्य वाढण्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते. ज्याप्रमाणे वडाच्या झाडाला दीर्घायुष्य असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य वाढावे यासाठी महिला वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळून हाच पती जन्मोजन्मी मिळावा अशी प्रार्थना करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. तर या व्हिडिओमध्ये आपण वडाची पूजा सोप्या पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहोत. ही पूजा तुम्ही घरच्या घरी पण करू शकता किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तिथे तुम्ही ही पूजा केली तरी चालेल. जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा बाहेर जाऊन वडाची पूजा करणे शक्य नसेल तर घरच्या घरी देखील तुम्ही अशी पूजा करू शकता. तर वडाचे हे पूजन कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. यावर्षी 29 जूनला सोमवारी वटपौर्णिमा आलेली आहे. ही पौर्णिमा 29 तारखेला पहाटे 3 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 30 जूनला पहाटे 5 वाजता ही पौर्णिमा संपत आहे. त्यामुळे सोमवारीच 29 जूनला आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे. वडाला जाताना आपल्याला ताटामध्ये सुती धागा, आंबा, भिजवलेली चणा डाळ, खडीसाखर, थोडासा दही भात, फुलं, विड्याची पानं, स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या, हळद, कुंकू, अगरबत्ती किंवा धूप, कापूर हे न्यायचं आहे. आता बघा, वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर किंवा आपली जिथे आपण कुंडीमध्ये हे वडाचं झाड लावलेलं आहे तिथे जर तुम्ही घरच्या घरी पूजन करणार असाल तर तिथे काय करायचं आहे आपल्याला, तर दिवा पहिल्यांदा प्रज्वलित करायचा आहे. कुठलंही पूजन करताना दिवा प्रज्वलित करायचा, अग्नीच्या साक्षीने पूजन करायचं. वडाच्या झाडाजवळ जरी तुम्ही गेला तरी तिथे आधी तुम्ही दिवा प्रज्वलित करा, थोडेसे तांदूळ ठेवा, हळद कुंकू अर्पण करा त्याला आणि त्यावर दिवा आपल्याला ठेवायचा आहे. त्यामध्ये जोडवात टाकायची आहे, तेल टाकायचं आहे आणि असा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. म्हणजे आधी दीप प्रज्वलन करून घ्या, दिव्याला हळद कुंकू अर्पण करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला पूजनाला सुरुवात करायची आहे. आता या दिव्यामध्ये थोडेसे अक्षत पण मी अर्पण केलेले आहेत, कारण हळद कुंकू अक्षत वाहून पूजा दिव्याची करून घ्यायची. एक विडा आपल्याला झाडाजवळ ठेवायचा आहे. आता मी इथे तुम्हाला घरच्या घरी कुंडीमध्ये तुम्ही कशी करू शकता हे पण सांगते आणि अशाच पद्धतीने सेम तुम्ही वडाच्या झाडाजवळ पूजन करायचं आहे. आता विडा ठेवायचा, जोडपान ठेवायचं, त्यावर अक्षत ठेवायचे, सुपारी ठेवायची, सुपारीवर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पूजन करून घ्यायचं आहे. आता ही सुपारी म्हणजे गणेशाचं पूजन आपण करून घेत आहोत. कुठल्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणेशाचं पूजन केलं जातं, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने सुपारी म्हणून गणेशाचं पूजन करायचं आहे. जानवं अर्पण करायचं आहे, कापसाचं किंवा धाग्याचं जानवं अर्पण करू शकता. अक्षत वाहून घ्यायचे आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करायचा आहे. हात जोडून फूल अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने गणेशाचं पूजन झाल्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तिथे अर्पण करायचं आहे. आता दीपप्रज्वलन झालेलं आहे, गणेशाचं पूजन झालेलं आहे. त्यानंतर आपण वडाचं पूजन करायला सुरुवात करायची आहे. खडीसाखर आपण नैवेद्य म्हणून ठेवायची आहे तिथे किंवा साधी साखर नेली आणि तिथे अर्पण केली तरी चालेल. आता वडाच्या झाडाला अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. अगदी छोटंसं काढलं तरीही चालेल. जे खोड असतं तिथे आपल्याला अशा पद्धतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. घरामध्ये करणार असाल तर कुंडीला असं स्वस्तिक तुम्ही काढून घेऊ शकता. मध्ये 4 बिंदू द्यायचे स्वस्तिकला, थोडेसे अक्षत तिथे लावायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला
स्वस्तिकचं पूजन पण करून घ्यायचे. आता बघा, जे पाणी स्वच्छ पाणी आपण नेलेलं आहे कलशामध्ये, त्यामध्ये थोडंसं आपल्याला हळद टाकायची आहे. आता वडाच्या झाडाला आपल्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे. 5-5 वेळा अशा पद्धतीने आपल्याला हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे. तिथेच खोडाला तुम्ही लावून घेऊ शकता किंवा घरामध्ये कुंडीमध्ये लावलेलं असेल झाड तर अशा पद्धतीने झाडाला लावून घ्यायचं. त्यानंतर अक्षत अर्पण करून घ्यायचे आहेत आपल्याला वडाच्या झाडाला. आणि हे जे हळद टाकलेलं पाणी आहे तर ते आपल्याला तिथे खोडाजवळ झाडाच्या अर्पण करायचं आहे. आणि हे पाणी अशा पद्धतीने अर्पण करत असताना तुम्ही गणेशाचा जप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. आता फूल अर्पण करायचं आहे. जी तुम्ही फुलं नेलेली आहेत तर ती वडाच्या झाडाला अर्पण करायची आहेत. आता बघा, त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला सावित्री देवीची ओटी भरायची आहे. त्यामध्ये ब्लाऊज पीस ठेवायचा आहे किंवा जो खण तुम्ही नेलेला आहे तो ठेवा. हिरव्या बांगड्या, शृंगाराचं जे साहित्य आहे, हळद कुंकू किंवा जे काळी मणी आहेत तर ते ठेवायचं. हे जे वाण असतं वटपौर्णिमेचं ते तुम्हाला विकत मिळतं, तुम्ही ते ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर चांगला पाण्याचा नारळ घ्यायचा, तो ठेवायचा. शेंडी ही झाडाकडे आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा. त्याला हळद कुंकू लावायचं नारळाला. पिसाला पण ब्लाऊज पिसाला किंवा खणाला हळद कुंकू लावून घ्यायचं. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक एक पूजेचं साहित्य हातामध्ये घ्यायचं. जसं सुपारी आणि गहू ओटी भरायची त्याने. त्यानंतर खारीक आणि गहू असं एकत्र घ्यायचं, त्याने ओटी भरायची. अशा पद्धतीने हळकुंड, सुपारी, खोबरं प्रत्येकाने अशी गव्हाने ओटी भरून आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर ओटीमध्ये आंबा आपल्याला न विसरता ठेवायचा आहे, केळ ठेवायचा आहे आणि गजरा आपल्याला इथे ठेवायचा आहे. तर अशी ही ओटी आपल्याला भरायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे, हे सावित्री देवी, मी तुमची ओटी भरत आहे, ही तुम्ही स्वीकार करा. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ देखील आपल्याला एक आंबा जो आहे तर तो नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. आणि जो सुती धागा आहे तर तो आपल्याला नवीन विकत घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळं पूजन झाल्यानंतर, ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर असा हा धागा जो आहे तर तो खोडाला आपल्याला असे तिथे बांधून घ्यायचा आहे. आणि 7 प्रदक्षिणा आपल्याला झाडाभोवती घालायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि बघा, जेव्हा 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील तेव्हा उरलेला जर धागा असेल तर तो आपल्याला तिथून कट करून किंवा तोडून घरी आणायचा नाही. जेवढा काही राहिलेला असेल तिथेच तुम्हाला तिथे बांधायचा आहे. आणि वडाला सूत गुंडाळत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवो देवः सावित्री वट संश्रिता, असा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला तिथे बोलायचा आहे. तुम्ही प्रदक्षिणा घालत असताना हा मंत्र म्हणू शकता किंवा हात जोडून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. साखर, खडीसाखर हे तुम्हाला तिथे ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून. धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, आपल्या पतीला आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हे पूजन आपल्याला करायचे. त्यानंतर तुम्ही जे भिजवलेली चणा डाळ आणि दही भात आणलेला आहे तर तो देखील आपल्याला काय करायचा आहे, तर तिथे विड्याच्या पानांवर तुम्ही ठेवू शकता किंवा तिथेच तुम्ही एखाद्या द्रोणामध्ये तो नैवेद्य ठेवू शकता. आणि झाडाभोवती देखील, वडाच्या झाडाभोवती आपल्याला दही भात आणि जे चणा डाळ आहे तर ती तिथे थोडे झाडाभोवती टाकायचे आहे. आता बघा, असं पूजन झाल्यानंतर आपल्याला सवाष्णींची ओटी भरायची आहे. तर त्यामध्ये बघा, आपल्याला पूजेचं जे साहित्य आहे, हळकुंड, खोबरं, सुपारी, पूजेचा बदाम,
तर हे घ्यायचं आहे, गहू घ्यायचे आहेत आणि आंबा घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आंब्याने आपल्याला सवाष्णींची ओटी भरायची आहे. ओटी भरण्याच्या आधी खणाला किंवा ब्लाऊज पीसला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला सवाष्णीच्या ओटीमध्ये द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही वडाचं पूजन झाल्यानंतर तिथल्या तिथेच 5-7 सवाष्णींची ओटी भरू शकता किंवा एका जरी सवाष्णीची ओटी भरली तरीही चालेल, किंवा तिथं नाही तुम्हाला शक्य तर तुमच्या घरी येऊन तुम्ही सवाष्णीची ओटी भरा किंवा सवाष्णींच्या घरी जाऊन त्यांच्या घरामध्ये देखील तुम्ही ओटी भरू शकता. मग तुम्ही एका सवाष्णीची भरली ओटी तरी चालेल, 5 सवाष्णींची ओटी भरली तरी चालेल, 7 सवाष्णींची ओटी भरली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेचे पूजन हे करायचे आहे. आणि तुम्ही जिथे राहताय तिथे थोडीफार वेगळी पद्धत असू शकते. तुमच्या भागामध्ये ज्या काही पद्धती केल्या जातात त्या पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेचे पूजन हे करू शकता. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही साडीच्या रंगांमध्ये पिवळी साडी, लाल, हिरवी किंवा चिंतामणी कलर, गुलाबी रंग अशा पद्धतीने साडी नेसू शकता. फक्त काळा पांढरा रंग आपल्याला नेसायचा नाही. वटपौर्णिमेचा उपवास महिलांनी सोमवारी करायचा आहे आणि उपवासामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. फळं, दूध, सुकामेवा हे खाऊ शकता. त्याचबरोबर उपवासासाठी आपल्याला भगर जे आहे तर ती खायची नाही, म्हणजेच वरई जी आहे तर ती खायची नाही, कारण यावर्षी सोमवारी वटपौर्णिमा आलेली आहे. उपवास तुम्ही वडाचे पूजन करून आल्यानंतर लगेचच सोडू शकता किंवा मग तुम्ही संध्याकाळी देखील उपवास सोडू शकता किंवा बरेच जण दुसऱ्या दिवशी देखील उपवास जो आहे पौर्णिमेचा तर तो सोडतात. जर तुम्हाला उपवास करणं शक्य नाही तुमच्या प्रकृतीमुळं किंवा काही कारणांमुळे तर तुम्ही उपवास न करता देखील वडाचे पूजन करू शकता. फक्त सात्विक असा आहार घ्यायचा आहे. खूप जास्त तिखट तेलकट पदार्थ आपल्याला खायचे नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही उपवास जो आहे तर तो करू शकता. महिलांना मासिक पाळी असेल तर तुम्ही फक्त उपवास केला तरी चालेल, पण वडाचं पूजन तुम्हाला करता येणार नाही. गरोदर महिलांनी देखील उपवास नाही केला तरी चालेल. 6 महिन्यापर्यंत तुम्ही वडाला जाऊन तिथे वडाचं पूजन करू शकता. पण 8वा 9वा महिना असेल तर तुम्ही घरामध्येच वडाचं जे चित्र आहे तर ते काढून वडाच्या झाडाचं चित्र किंवा फोटो असेल तर त्याचं पूजन तुम्ही करू शकता. आता सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी 5 पर्यंत वडाच्या झाडाचे पूजन करू शकता. दिवस मावळण्याच्या आधी आपण कधीही वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे पूजन हे करू शकतो. फक्त रात्री किंवा संध्याकाळ झाल्यानंतर आपल्याला वडाचे पूजन हे करता येत नाही. संध्याकाळी 5 वाजण्याच्या आधी तुम्ही वडाचे पूजन हे कधीही करू शकता. तर नक्कीच हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, म्हणजे वडाच्या झाडाचे पूजन वडाला जाऊन कसं करायचं किंवा घरामध्ये कसं करायचं हे सर्वांना समजेल. बरीचशी माहिती ही समजेल. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. धन्यवाद. सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.